जबाबदारी असेल DRSची सिस्टीम जर ऑफिशियल पंचाने सांगितली तर आपण उपलब्ध करून देऊच, पण जबाबदारीचा सामना असेल दोन्ही संघांसाठी आणि पंचांसाठी देखील. शेवटची मॅच आहे या BBPL मध्ये. आणि विनंती असेल की युक्ती वॉरियर्सनी खेळाडू कक्षामध्ये बसायचं आणि बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया करून बाहेर बसायचं आहे. सचिनजी दलाल साहेब यांनी देखील स्टेजवर स्थानबद्ध व्हायचं आहे. तुम्हाला विनंती असेल. युक्ती वॉरियर्स या संघाचे ओनर आहेत सचिनजी दलाल साहेब. या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे स्टेजवर तानाबंद येऊन. हॅलो, शेवटची मॅच, अंतिम मॅच आपण पाहतोय. युक्ती वॉरियर्स आणि त्याला फाईट करेल हिरो डेअरडेव्हिल्स. कल्पेश जैन आणि सचिन दलाल. छोटे मोठे युद्ध संपले आणि काही क्षणामध्ये महायुद्धाला प्रारंभ होईल. BBPL बदलापूर बॉक्स प्रीमियर लीगचं हे महायुद्ध आपण पाहतोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत, सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये साक्ष देणारी ही मॅच तुम्ही पाहतायत. विनंती असेल बाळादादा राऊत आणि परागजी पातकर यांना मयूर मोरे यांच्या शुभ हस्ते तुमचा यथोचित मान सन्मान केला जाईल मायेची शाल आणि मोमेंटो देऊन. तर मयूरदादा यांना देखील विनंती असेल की बाळादादा राऊत आणि परागजी पातकर साहेब आपल्या बदलापूरमध्ये मोठे उद्योजक आहेत, त्यांचा मान सन्मान यथोचित करायचा आहे. ओव्हर टू यू दादा. प्रेक्षकांना एक विनंती आहे, ज्या बाउंड्री लाईनच्या दिशेने जी वायर गेलेली आहे युट्यूबची 10 क्रिकची, त्या वायरवरती कोणी बसू नका, अन्यथा पाय देखील ठेवू नका, याची नोंद घ्या, जेणेकरून लाईव्ह टेलिकास्टला थोडासा अडथळा निर्माण होतो. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो आणि पहिला दर्जेदार शॉट, चेंडू सीमा पार, यावेळेस येतोय चौकार. आपल्या नावाचा परिचय देत असताना फलंदाज केतन पाटील अर्थात चांदणी हा चौकार. युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तर बाळाशेठ राऊत आणि त्यांचं हे टायटल सॉन्ग, शीर्षक गीत आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून धावसंख्या फलकामध्ये यावेळेस आपण पाहतोय 5. जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पंकज. पहिले षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ नक्कीच BBPL चा चॅम्पियन संघ असेल. छोटे मोठे युद्ध संपले आणि महायुद्ध आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज. स्ट्राईक एंडला बाबू भांगणे आणि यावेळी सलक्या हाताने बॉटमॅनचा वापर. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एक सिंगल आहे, ते सन्मान दिले जाते. सातत्याने एक वाक्य आम्हाला जरूर आठवत आहे सुनील गावस्कर सरांचं. जेव्हा तुम्ही खराब चेंडू तुम्हाला येतो तेव्हा त्याचा खरपूस समाचार तुम्ही घ्या आणि जेव्हा तुम्हाला चांगला चेंडू येतोय त्याला सन्मान देणं देखील तितकंच क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि तो सन्मान इथे बाबूने दिलेला आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा रिवर्स अटॅम्प, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. रक्षक अतिशय चप्पळ आपण पाहतोय. चेंडूला गॅदर करतायत आणि अद्यापपर्यंत धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये या चेंडूवरती. डॉट बॉल. 4 षटकांची ही मॅच, अंतिम लढत तुम्ही पाहतायत आणि यावेळेस इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप. चेंडू सरळ जाईल सीमारेषे पलीकडे. फाईन लेग क्षेत्राला बीट करून 1+4 मिळतील. या नशिबाच्या 5 धावा आणि हा नशिबाचा पंजा. चौकार.
अतिशय चांगली फलंदाजी सातत्याने आपण पाहतोय. एका बाजूला प्रशांत असेल, दुसऱ्या बाजूला केतन पाटील. जबरदस्त कॉन्टॅस्ट तुम्हाला मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना की आकाशामध्ये उंच उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्या थव्याप्रमाणे आणि थव्यापेक्षाही गरुडाची झेप नेहमी मोठी असते. आता या मॅच मध्ये गरुडाची झेप कोणता संघ घेईल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. हिम्मत एवढी मोठी ठेवा की त्यासमोर नशिबाला पण झुकावं लागेल. अत्यंत चांगली मॅच, अंतिम सामना या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि ही स्पर्धा अतिशय दर्जेदार. बदलापूरकरांचा अभिमान आणि बदलापूरकरांची सातत्याने आपण पाहिली तर मान उंचवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस टॅप केलाय, फटका चांगला होता आणि कव्हर देखील आपण पाहिलं तर अतिशय लाजबाब चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळतंय. चेंडू गॅदर केला, एकच धाव आणि एका धावेने संघाचे धावसंख्य धावफलकावरती आपण पाहतो पुढे होत्या 13 धावा धावफलकावरती. याच दरम्यान आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे यांचं इथे आगमन होत आहे. माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि बदलापूर शहरातील आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे यांचं इथे आगमन होत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. मोस्ट वेलकम. आपल्याला विनंती, आमच्या मंचावरती आमची जागा आहे आणि नक्कीच आपल्या मनामध्ये आमची जागा आहे, आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रसादजी मेहर, युवा उद्योजक एरंजाड गाव यांचं देखील आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं, गोलंदाज पंकज आणि त्या षटकामध्ये धावा येतात एकंदरीत 13 धावा. पहिले षटक कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतो 13 धावा. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. जर कदाचित वेळ असेल तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मॅच होईल, परंतु जर वेळ नसेल तर मात्र जे संघ जर आपण पाहिला युक्ती वॉरियर्स हा संघ विजयी झाला फायनल मध्ये, तर राम 11 हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी असेल आणि जर प्रतिस्पर्धी हिरो डेव्हिल्स हा संघ जर विजयी झाला या मॅच मध्ये तर मयंक वॉरियर्स हा तृतीय क्रमांकाचा मानकरी असेल. असं चित्र यावेळेस. जबरदस्त चेंडू आणि फटका देखील लाजबाब पाहायला मिळतंय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स येत आहेत 4. हा येतोय चौकार. गुड शॉट. चौकार येतोय. अत्यंत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ. आपण पाहिलं तर या लीग मध्ये 8 संघाने समावेश घेतला आणि या 8 संघातून 6 संघांचा गाशा गुंडाळला गेला आणि शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये हे 2 संघ आमने सामने आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त चेंडू. आयुष्यात एकच सांगेन, स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास, कारण या आयुष्यामध्ये आपण पाहतो लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. आणि अत्यंत चांगली मॅचवरती तुम्हाला पकड मजबूत करावी लागेल. दोन्ही संघ युक्ती वॉरियर्स आणि हिरो डेव्हिल्स. संघर्षाच्या कठीण काळामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ संघर्ष करतायत. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट, स्विच हिट, फटका दर्जेदार आहे. रन्स देखील चांगलेच मिळतील. चेंडू सीमा पार चौकार. बाबू भांगळेच्या बॅटमधून येतोय एक दर्जेदार शॉट. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने खुन्नस क्रिकेट पाहायला मिळतात आणि नक्कीच या मॅच मध्ये देखील तितकीच रंगत तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज पाहायला नक्कीच मिळेल. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर रडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस वाईट चेंडू, बंदांचा इशारा येतो आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू आपण पाहतोय खराब आणि अतिरिक्त धाबेने संघाचं धावफलक वधारलेलं नक्कीच पाहायला मिळेल. 22 धावा 22.
अद्यापपर्यंत चांगली स्थिती जमेची बाजू म्हणता येईल युक्ती वॉरियर संघाची सलामीची जोडी मैदानावरती आहे. एकही विकेट त्यांनी गमावला नाही या मॅच मध्ये आणि या महत्वाच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषेलगत पेट्रोलिंग करत असताना काही क्षेत्रक्षण आपल्याला विखुरलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे जे सुरुवातीला पाबंदीचं षटक होतं, जी पाबंदी होती ती पाबंदी पूर्णपणे हटवली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी इनफिल्डमध्ये क्षेत्रक्षणाचं जाळं विणलं गेलं आणि आता मात्र डीपला क्षेत्रक्षण तैनात आहेत. षटकातील काही चेंडू शिल्लक. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद. थोड्याच वेळात आमच्या मान्यवर कक्षामध्ये याचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीने आयोजन कमिटीच्या वतीनं यथोचित मान सन्मान. भारतीय संस्कृती अतिथी देव भो. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला होता आणि एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावरती आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अतिशय दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांचा देखील वाढता प्रतिसाद. परंतु शासनाच्या नियमाअंतर्गत ही मॅचेस आणि ही लीग इथे खेळवली जाते. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर जरूर करा आणि प्रत्येकामध्ये सुरक्षित अंतर असलं पाहिजे याची नोंद तुम्ही घ्या. यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाज बाद क्लीन बोल्ड. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस. बाबू भांगणे बॅक टू द पॅव्हलियन. लागणारा हा पहिल्या क्रमांकाचा धक्का. दरम्यान आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान. आणि यायचं आपण सिद्धांत राऊत यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे प्रसादजी मेहर इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. एरंजाड गावचे एक युवा समाजसेवक. गोलंदाज तयार होतो तिसऱ्या षटकामध्ये. मोहन स्विचिट फटका चांगला होता. एकच धाव आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावा लागतं. सिंगलला तुम्ही प्राधान्य देतात आणि संघाची धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकत असताना 25-25 दोन षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना स्ट्राईक येतात मुन्ना. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट. त्याच दरम्यान सन्माननीय सागर शेठ राऊत याला विनंती करतो व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. पंचाचा इशारा येतोय. एस नो बॉल. नोचा कॉल आला आणि
विकेट बिग लॉस. धावा संघ फलकावरती 30 धावा. 4 चेंडू झालेत अद्याप 2 चेंडू बॅलन्स असतील या षटकातील. चला सामना थोडासा स्पीड अप करा. हिरो डेव्हिल्स षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. बदलापूर बॉक्स प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 2021 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील अत्यंत लाजबाब आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजकांचं कौतुक करावं तितके कमी. आयोजकांना देखील धन्यवाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. गोलंदाज मोहन. न्यू बॅट्समन साईश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल यावेळेस क्लीन बोल्ड. घराचं मागचं दार खुलं ठेवलं आणि चोर चोरी करून गेला. फलंदाज बाद. ऍज इट इज आउट. 1 मोर विकेट डाऊन. लागणारा धक्का क्रमांक यावेळेस टीम युक्ती वॉरियर संघाला 3रा. फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये आग ओकतायत गोलंदाज मोहन. पुन्हा एकदा यावेळेस अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला आपण पाहिला चेंडू डॉट आला आणि या षटकामध्ये कमीत कमी धावा म्हणजे या मॅचचा आपण पाहिलं तर निर्णायक षटक फक्त आणि फक्त 6 धावांचं केवळ षटक हाताळलं गेलं. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी का असते याचं ज्वलंत उदाहरण गोलंदाज मोहनने दाखवलंय. 30 धावा धावफलकावरती. हे करंट रन रेट आहे 10.00च्या गतीनं. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते म्हणजे हिरो डेव्हिल्स या संघासमोर. एका बाजूला असतील संघ मालक सचिन दलाल आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश जैन. 30 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज मनोज दुर्वे ज्याने गोलंदाजीच्या जोरावरती मागची मॅच जिंकली. जबरदस्त षटक हाताळलं तो मनोज दुर्वे आपण पाहतोय. इथे यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटका चांगला. एकच धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू होता अक्षरशः खोदून काढलाय आणि मनोज दुर्वेला कोण विसेल ज्याने मात्र आपण पाहतो आदरणीय गणेशजी भोपी साहेबांनी व्हाईट बॉल साठी एक वेगळं पारितोषिक ₹500 लावलं होतं. तो गोलंदाज मनोज. यावेळेस पंचांचा इशारा मनोज सर आम्हाला सांगत असताना ॲज इट इज व्हाईट बॉल. सकाळच्या 17 पासून आपण पाहतो मनोज सर आणि शेखर सरांचं कौतुक करावं तितके कमी. रगरक्त उन्हामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती एकेरी धावेने अंकित होतं. 33 धावा. 3-3. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडू शेष असतील. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चौफर बाजूने वाढता प्रतिसाद. प्रेक्षकांचा टॉप एज लिडिंग एज. चेंडू सीमा पार. मुन्नाला परतावा लागेल
यावेळेस विपरीतकालीन विनाश बुद्धी फलंदाज बाद. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो अगदी स्थगित आहे. जणू काही तिसऱ्या षटकापासून आपण पाहिली स्वराज तर धावत संख्या ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला अतिशय दर्जेदार सुरुवात होती युक्ती वॉरियर संघाची, परंतु एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर धावत संख्येला अगदी अंकुश ठेवण्याचं काम करतात गोलंदाज. धावत संख्येवरती लगाम ओढली जाते. विनोद आपण पाहतोय यावेळेस ऑन साईडला फटका खेळायचा होता. चेंडू बाटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. म्हटलं जातं ना यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू मारायचा होता अमरावतीला आणि चेंडू राहिला बारामतीला. एकच धाव धावत संख्या धाव फलकावरती सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती 34-34. यावेळेस स्वेर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशेपासून भरकटत चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय आणि नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू खराब दर्शवत असताना पंच. पुन्हा एकदा यावेळेस संघावरती येणारा हा चेंडू पंचांकडे स्ट्रॉंग अपील आपण पाहतो. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय यावेळेस नॉट आउट. एक धाव इथे कंप्लीट असेल आणि एका धावेने संघाचा धावफलकाचा ग्राफ देखील आपण पाहतोय पुढे सरकत असताना 36 धावा 36. शेवटचा बॉल या इनिंगचा आपण पाहतो आणि किती धावांचं टार्गेट असेल. चौकार दुहेरी की सिंगल की स्वेअर चेंडू या बॉलवरती आपल्याला पाहायचं आहे आणि तो धावा संख्येचा टार्गेट सेट केला जाईल हिरो डेव्हिल्स या संघासमोर. बादशिकारा या सिडीचा आउट. फलंदाज बाद. लीडिंग एज आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला परतावा लागेल. लागणारा धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद युक्ती वॉरियर संघाचा. तर चांगले आयोजन आपण पाहतोय BBPL यांच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मेजवानी कशी असते ही पाहिली आपण. प्रेक्षणीय लढत देखील पाहिली, शो मॅच देखील पाहिली. ईस्ट विपक्ष वेस्ट मध्ये, बदलापूर ईस्ट विपक्ष वेस्ट. पण आता पोहोचलोय आपण अंतिम टप्प्यामध्ये आणि हिरो डेव्हिल्स यांचे संघमालक कल्पेश जैन आणि युक्ती वॉरियर्स याचे संघमालक म्हणजे सचिन दलाल साहेब हे खूप खुश असतील कारण आपल्या संघ फायनल मध्ये पोहोचलाय. पहिल्या सत्राचं चांगलं समालोचन केलं दादा आणि संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर बोलूया मॅच कडे. तर फलंदाज असेल तोच ज्याने काल विक्रम केला होता. 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगावले होते आणि अद्याप त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 3 मॅन ऑफ द मॅच 4 मधून पटकावले आहेत आणि त्यांचा साथ देईल तो म्हणजे मोहन आणि प्रशांत. आणि गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूकडून सज्ज असेल तो म्हणजे विनोद. संघर्ष करावा लागेल कारण संघर्ष करण्याची गरज आहे. अद्याप तुम्ही जर विचार केला
तर तुमच्यावर टार्गेट असेल ते म्हणजे 37 धावांचं. पहिला चेंडू प्रगतीपथावर असेल आणि पहिल्या चेंडू वर श्री गणेश होतोय हिरो डेव्हिल्स या संघाचा. कष्ट करावे लागतील कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलात तर तुमच्या समोर यशाला पर्याय नाही. कष्ट करावे लागतील, कष्ट जिंकून तुम्हाला हा सामना मिळवावा लागेल. हार जीत प्रत्येक मॅच मध्ये होत असते, त्याचा विचार करून चालत नाही. कमिटीचा डिसिजन असेल, कमिटीने निर्णय द्यायचा. अद्याप आपण बीसीसीआयचा जर विचार केला तर अद्याप आता रनर अलाउड नसतो, पण आपली कमिटी यांनी निर्णय घेतलेला आहे की पायाला दुखापत झाल्या कारणाने रनर मागवला गेलेला आहे. तथापि आपण विचार केला तर पहिला चेंडू आपण पाहिला तो वाईट चेंडू स्वैर चेंडू होता, त्याच्यानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर चांगला कमबॅक एका बॉलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरा चेंडू प्रगतीपथावर असेल स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. काय पंच आत्ताचा इट इज अ लेग बाय अँड 1 रन म्हणजे अद्याप संघाच्या धावसंख्येत एकाच धावेने भर झाली आहे आणि अद्याप संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2 धावा. जिंकावा लागेल हा सामना, दोघांसाठी तेवढंच गरजेचं आहे कारण मेगा फायनलचे तिकीट बुक करून या सामन्यामध्ये पोहोचले गेलेले आहेत सेमीफायनलचा सामना खेळून. आणि मोहन त्यांनी चांगली गोलंदाजीचा नजराणा आपल्या समोर पेश केला. अद्याप त्यांनी जर विचार केला तर मोहननी जवळजवळ 2 विकेट घेतल्या आपल्या ओव्हरमध्ये आणि अद्याप फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आता बॅटिंगच्या माध्यमातून त्याला आपल्या संघासाठी कर्तृत्व करून दाखवावं लागेल. जबाबदारी असेल मोहनच्या खांद्यावर आणि प्रशंसकांवर. सलामीवीर फलंदाज आहेत आणि विनोद क्षेत्ररक्षण सजवत असताना विनंती असेल वैभव बागणे आणि विनोद तुम्ही जास्त वेळ नाही घ्यायचा, फायनलचा सामना आहे. आपण पाहत आहोत थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे, पॉइंट आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, त्याच्यानंतर मिड ऑन मिड ऑफ, त्याच्यानंतर काऊ कॉर्नर्स आपण पाहतोय, त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. पेट्रोलिंग करत असताना 2 खेळाडू काऊ कॉर्नर्स आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला दिसतात. पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे, निर्णायक षटक ठरू शकतं का हे पाहणं गरजेचं आहे. स्वैर चेंडू संघाच्या धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या झाली ती अद्याप 3 धावा. मेहनत करावी लागेल. स्वैर चेंडू, अजून एक स्वैर चेंडू. आपल्या बँक मध्ये जास्त धावा नाहीयेत आणि तुम्ही खर्च करू शकत नाही कारण अद्याप तुम्ही जर विचार केला तर फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचला गेलेला आहात. 37 धावा तुम्ही अद्याप कुठले आहेत, 37 धावांचं आव्हान असेल. 36 धावा तुम्ही कुठले आहेत पण तुम्हाला जास्त धावा खर्च करून चालणार नाही. मोहन याच्या बॅटिंग मध्ये तेवढी क्षमता आहे, मोठे फटके दाखवू शकतो. अद्याप स्वैर चेंडूमुळे मोठ्या फटक्यांपासून वंचित आपल्याला पाहायला मिळाला आहे मोहन. आणि पुढचा चेंडू प्रगतीपथावर असेल आणि यस इट इज अ वाईड फ्रॉम विनोद. अद्याप आपण विचार केला तर लीग मॅचेस मध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा पेश केला होता विनोद यांनी, पण आता कुठेतरी फायनलचा प्रेशर बिल्डअप होत असताना विनोदवर, कारण फायनल म्हटलं की प्रेशर बिल्डअप होतच असतो पण मोठ्या संघाची निशाणी असते कमबॅक करणं. तर कमबॅक करतील का? हा कमबॅक होता आणि डॉट चेंडू. मी एवढंच म्हणून दोघांसाठी की अपने हौसलों को कर बुलंद और लीक अपने हाथ से अपने नसीब की लकीर. अपने हौसलों को कर बुलंद और लीक अपने हाथ से अपने नसीब की लकीर. एक बार जीतने से कोई न होता सिकंदर और हारने से कोई न होता फकीर. आणि त्याच्यामध्ये एक मोठा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटच्या रिजन मध्ये खेळून काढला हलक्या हाताने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी.
म्हणून मी म्हटलं होतं मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित जास्त वेळ तुम्ही ठेवू नाही शकत. एक देखील डॉट बॉल आला पण त्याने विचार केला की पुढच्या चेंडूवर मी काय इम्प्रुव्हायझेशन करू शकतो, मी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि कनेक्शन आणि कनेक्टिव्हिटी खूप फायदेदार गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. आणि हलक्या हाताने चेंडू काढला. शक्तीपेक्षा युक्ती महान जसं म्हटलं जातं तसं काहीसं करत असताना तो म्हणजे मोहन. मोठा फटका, तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यानच्या फायनलच्या रिजन मध्ये. आणि कौतुकाची ताप ज्यावेळी कॅप्टनच्या पाठीवर पडते त्यावेळी छाती दणाणते. आणि अद्याप संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल विनोद यांच्या माध्यमातून. आणि तोही देखील स्वैर चेंडू. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 10. एकावर पूज्य. स्लो चेंडू, चांगला फटका, तेवढाच दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते मोहन यांच्या माध्यमातून. कुठेतरी घाबरल्यासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली कारण आपण पहिले ते वाईटचे चेंडू पाहिले त्याच्यामध्ये पेस जास्त होता पण त्याच्यानंतर त्यांनी टर्नवर जास्त भर दिला आणि पेस कुठेतरी गमावला. क्रिकेटमध्ये पेस मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं ज्यावेळी बॉलर गोलंदाजी करतो त्यावेळी. पण आता चुकानं विसरून चालावं लागेल आणि नवीन सुरुवात करावी लागेल ती म्हणजे दुसऱ्या गोलंदाजाला राकेश रियान, मॅन फ्रॉम कात्रप. राकेश शेडे विकेट हॅट्रिक साठी रोशन गायकवाड यांच्याकडून 101 रुपयाचं 501 रुपयाचं पारितोषिक घेते. तर वळूया मॅच कडे. प्रशांत असेल स्ट्राईक वर. मोठी केळी साध्य करावी लागेल कारण मॅच जिंकायची असेल तर अद्याप आपण विचार केला तर 14 धावा झालेल्या आहेत. आणि राकेश यांचा पहिला चेंडू चौकाराच्या दिशेने प्रशांत यांच्या बॅट मधून हा येतो दणदणीत चौकार. असं म्हटलं जातं घायल शेर ज्यादा खतरनाक दिखता है और होता है. तसंच काहीच आपण पाहू शकतो की घायल शेर आहे पण तेवढाच खतरनाक खेळ. त्याची वृत्ती बदललेली नाही अद्याप. आणि पुढचा चेंडू प्रगतीपथावर असेल. राकेश शेट्टी कमबॅक करतील का षटकामध्ये पाहणं गरजेचं आहे. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. ब्लॉक होलचा चेंडू आणि थ्रोफेकी चांगली झाली असती तर फलंदाज बाद झाला असता. आणि संघाच्या धावसंख्येत 1 नी भर पडते आणि संघाची धावसंख्या झाली ती अद्याप 19 धावा. कष्ट करावे लागतील राकेश यांना कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता साहब, हौसलों से उड़ान होती है. कमबॅक केलाय आणि फलंदाज बाद केलाय राकेश यांनी. डीजे मोहन इज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का लागतोय संघाला आणि राकेश शेट्टी इज ऑन सेट ऑन फायर असतील. विनंती आहे जे बाहेर खेळत आहेत त्यांना की थोडस लांब खेळायचंय कारण फायनलची मॅच आहे. थोडस लांब खेळायचंय किंवा खेळ थांबवायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावायचंय कारण आपण पाहत आहोत आकाश हळूहळू निळ्यातून केसरी होत चाललेला आहे
आणि आपण भगवमय वातावरण देखील पाहू शकता मैदानामध्ये चारी बाजूने. वळूया मॅचकडे. चांगला फटका हलक्या हाताने खेळून काढला. पंकज असतील स्ट्राईकवर होते. चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाला पंकज यांच्या माध्यमातून. आणि स्ट्राईकवर असेल ते म्हणजे पीपी कॉम्बिनेशन पंकज आणि प्रशांत. आता या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 14 चेंडूमध्ये 17 धावांचं आव्हान असेल. आता 20 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. अजून 17 धावा कुटाव्या लागतील. 14 चेंडू आणि 17 धावा. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो दी गुड गेम. चांगला सामना रंगतदार होतोय पण थोडीशी चुस्त लढत द्यायची. थोडंसं लूज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे तात्पुरतीने फलंदाज होतोय बाद. लागतोय मोठा धक्का संघाला. बाबू धावतोय. एक स्प्रिंट आणि फलंदाज परत तंबू मध्ये. प्रशांत का गरज असते फिट राहण्याची हे आपल्याला इथे दाखवून देते. ते म्हणजे क्रिकेट. जर मी फिट नसलो तर रनर ठेवावा लागतो. डबल माइंड होऊन जर मनोज दुर्वे असेल ऑन स्ट्राईक. मला का क्रिकेटमध्ये फिट राहावं लागतं याचं चांगलं उदाहरण आपल्याला मिळालं. जर मला दुखापत जरूर झाली तरी मी रनर ठेवला तर डबल माइंड झाले. आणि विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अन्यथा तुम्हाला 2 रनांनी पॅनलाइज केलं जाईल. फायनलचा हा कॉन्टेस्ट आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर राकेश यांच्याकडून. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय राकेश शेट्टी यांच्या माध्यमातून. वाईट चेंडू स्वर चेंडू. स्तुती केली. हरभऱ्याच्या झाडावर चढले. धडकन पडू नका विनंती असेल. पुढील चेंडू वाईट चेंडू स्वर चेंडू. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 22 धावा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जास्त वेग घेत आहेत आणि खोलवा टप्प्याचा चेंडू आता हलक्या हाताने खेळून काढला. आणि अद्याप संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. आणि समीकरण असेल ते म्हणजे 12 चेंडू आणि 15 धावांचं. 12 चेंडू आणि 15 धावा. मनोज दुर्वे आपल्या संघासाठी काय करू शकतात. त्यांच्यात कॅपॅसिटी आहे. कॅलिबर देखील आहे. पण फायनलचा प्रेशर असतो तो बाकीच्या मॅच पेक्षा वेगळा असतो. प्लेयरला जाणवलं तर तो प्रेशर मध्ये येतो. जर नाही जाणवलं त्याला बाकीच्या मॅच सारख्याच फायनलची मॅच असते. वळूया मॅचकडे. आणि अमित जाधव ऑन स्ट्राईक असतील गोलंदाजी मार्कवर. आणि सामना करेल तो म्हणजे मनोज दुर्वे. कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे. बदलापूरचा सचिन राणे. वैभव बागणे तुम्हाला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विनंती असेल 3 खेळाडू तुम्हाला पॉवर प्लेच्या 30 यार्डच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. बाकीचे 5 फिल्डर तुम्ही बाहेर ठेवू शकता. एक्सपेक्ट कीपर अँड बॉलर. मोठा फटका खेळायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते उमेश दांडा यांच्या माध्यमातून. आणि उत्कृष्ट चेंडू देखील टाकला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला की उसळी नाही घेतली. लो चेंडू राहिला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पुढील चेंडू दुसरा चेंडू प्रगतीपथावर. चांगला फटका. तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये त्यांच्याकडून चुका झाल्या पण आता चुकांवर पांघरून घालून ते आता चांगली फिल्डिंग करतायत. साईश एकाच टीम मध्ये खेळतात पण असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये
काहीही संभव आहे आणि हा येतोय त्याच्यामध्ये एक बिग चौकार. चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि असं आयुष्यामध्ये देखील म्हटलं जातं सर्वात आपल्या जवळ असणारेच आपल्या यशावर डोळा ठेवून असतात. म्हणून यष्टीरक्षक फलंदाजाला कधी कधी विकेट प्राप्त करून देतो. अजून एक रिव्हर्स फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. डीजे मॅच कडे 2 लगातार चौकार. 3 चौकारासाठी रोशन गायकवाड यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज होता. आणि हा येतोय तिसरा चौकार. रोशन गायकवाड यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज मनोज दुर्वे यांच्यासाठी. मध्ये जायचंय. धाव कंप्लीट झाली आहे. सामना जिंकतोय